अपना आदर्श नेता मानते हुए उनके बताए हुए रास्ते पर चलने का दृढ़ संकल्प करता हूँ। आज इस नागपुर जिले की समस्त 12 विधानसभाओं की संगठन समीक्षा बैठक में उपस्थित महाराष्ट्र प्रदेश के सम्माननीय महासचिव एवं इस दल के इंचार्ज सम्माननीय योगेश ठाकरे जी, सम्माननीय जिला के अध्यक्ष राजगौर साहब, जिला के प्रभारी सम्माननीय राउत सोलंकी जी, भाई गोरेताई, सम्माननीय नागनवरे जी, हमारे महाराष्ट्र प्रदेश के कैडर टीचर सम्माननीय अंबाड़कर साहब, सम्माननीय जी, सम्माननीय साहब, सम्माननीय अभिजीत जी, विश्राम जी और सभी साथियों को मेरा जय हिंद। साथियों, 13 तारीख को बहन जी ने हमें लखनऊ बुलाया और उन्होंने लगभग 7 स्टेट की समीक्षा वहां पर की और उसकी प्रेस नोट भी मैंने आप लोगों को भेजे किस तरीके से क्या क्या वहाँ पर निर्माण कर सकते हैं। भाई जी का बहुत ज़्यादा विश्वास है कि भाई यदि हम लोग संगठन बना ले तो इस महाराष्ट्र के अंदर भी हम खाता उत्पादन कर सकते हैं, आमदार खाता है। इसके पहले तो आप सबको मालूम है कि खासदार का इलेक्शन हो गया, आमदार का इलेक्शन हो गया, रिजल्ट कुछ बराबर आया नहीं, 0.5 पर आ गए। काफ़ी नेगेटिविटी में महाराष्ट्र के अंदर काम करते हुए बहुत सारे अच्छे बुरे अनुभव हम लोगों को आए। इस बार क्योंकि महानगर पालिका के इलेक्शंस रिकॉर्ड करून राहिले का नाही रिकॉर्ड मी तुम्हाला काही सांगण्याच्या अगोदर आपण काम करूया, कारण भाषण खूप होतात आणि भाषणामध्ये भाषणामधून काही मिळत नाही। बहिणजींनी सांगितल्याप्रमाणे आजही आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये ते कुठे आम्ही फिरतो आहे ते फक्त काम करण्यासाठी आणि कामाची सुरुवात आपण मागं 10/5/2025 म्हणजे 10 मेला मी तुमच्यामध्ये आलो होतो। 2:30 वाजता आपली मीटिंग सुरू झाली होती। त्यामध्ये आपण 12ही विधानसभेची समीक्षा घेतली। त्या समीक्षेमध्ये फक्त पूर्व विधानसभा पूर्व नागपूर त्यावेळेस नव्हती आणि पूर्ण समीक्षा ही माझ्याकडे नोटेड आहे। तर 11/5 पासून कालपर्यंत आपल्या स्टेटच्या पदाधिकाऱ्यांनी, आपल्या जिल्ह्याच्या पदाधिकाऱ्यांनी, आपल्या विधानसभेच्या पदाधिकाऱ्यांनी किती काम केलं त्याचा इत्यंभूत गोषवारा आपल्याला घेण्यासाठीच मी इथे आलेलो आहे। मी काही भाषण देण्यासाठी बिलकुल नाही आणि तिकडनं काय झालं ते मी शेवटी तुम्हाला सांगणार, बरोबर आहे। पण आजपर्यंत आपल्या कामाचं मोजमाप न झाल्यामुळे कदाचित होऊ शकते आम्हाला रिझल्ट जे पाहिजे नागपूरमध्ये खूप चांगले रिझल्ट आहेत, पण जे रिझल्ट आम्हाला अपेक्षित आहे ते आम्हाला भेटू शकले नाही विधानसभा आणि लोकसभा। तर आपण जास्त इतर विषयावर चर्चा इतर विषयावर चर्चा न करता आपण नागपूरला 3-4 भागामध्ये विभाजित केलेलं आहे। त्यामध्ये सन्माननीय ठाकरे साहेबांना दक्षिण नागपूर, हिंगणा, मध्य व सावने असे 4 विधानसभा यांच्याकडे आहेत। शेंडे साहेबांकडे पूर्व, रामटेक आणि पश्चिम या 3 विधानसभा शेंडे साहेबांकडे आहे। त्यांचं एक महत्त्वाचं काम आहे, माझ्याकडून त्यांनी परमिशन घेतली, येतील सायंकाळी भेटतील मला। जयकर साहेब त्यांच्याकडे दक्षिण पश्चिम, कामठी, उमरेड हे जयकर साहेबांकडे आहे आणि उत्तर नागपूर आणि काटोल आणि उत्तर नागपूर मी माझ्याकडे ठेवलेलं आहे। की माझी जिम्मेदारी मी जिल्हाध्यक्षांवर दिलेली आहे उत्तर नागपूरची आणि काटोलची जिम्मेदारी मी 2 लोकांवर दिलेली आहे, म्हणजे बंधू राहुलजी आणि नागनवरे साहेब, ठीक आहे। तर आता आपापल्या एरियाची समीक्षा आमचे
स्टेटचे लोक उभे राहून आणि त्यांना ते सांगून कोण कोण आलं कोण कोण नाही ते देतील. तर पहिली समीक्षा ठाकरे साहेब जे आपले जनरल सेक्रेटरी आहेत आणि ज्यांच्याकडे 4 विधानसभेची जिम्मेदारी दिलेली आहे तर ते उभं राहून आपल्या 4 विधानसभेची